राष्ट्रवादीच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिकांकडून बीड प्रकरणाचा उल्लेख झाला। एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे पक्षाची बदनामी होतीये असं नवाब मलिक म्हणाले। लवकरात लवकर पक्षाच्या हिताचा निर्णय घ्यावा अशी मागणी नवाब मलिकांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे। आगामी निवडणुकांसाठी अशा प्रकारची बदनामी होणं पक्षहिताचं नसल्याचं नवाब मलिक म्हणाले। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, पक्षाच्या हिताचा निर्णय घ्या म्हणजे नेमका काय सुचवायचे नवाब मलिकांना? सध्या 2 दिवसीय शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिकांचं ज्यावेळेस भाषण झालं त्यावेळेस त्यांना स्पष्टपणे धनंजय मुंडे यांच्या अनुषंगानं बोलल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। नवाब मलिक यांना स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जर पक्ष हिताचा निर्णय पक्षहित महत्वाचा असेल, यासोबतच पक्षाची जी बदनामी सध्या बीड जिल्ह्यातल्या प्रकरणामुळे होते ते जर होत असेल तर ते थांबवण्यासाठी तत्काळ संबंधित नेत्यावर कारवाई झाली पाहिजे, म्हणजेच कुठेतरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला पाहिजे अशा पद्धतीची सडेतोड भूमिका अजित पवारांसमोर मांडल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादीचे राज्यभरातले सर्व 500 पदाधिकारी या शिबिरासाठी पोहोचले आणि या शिबिरामध्ये नवाब मलिकांना बोलताना ही भूमिका मांडलेली आहे। पक्षहित आणि पक्षाची एकंदरीतच आगामी निवडणुकांमधली परिस्थिती पाहता कुठेतरी हे प्रकरण फटका बसू शकतो या प्रकरणामुळे, कारण राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये या सगळ्या प्रकरणावरून नागरिकांचं मध्ये रोष आहे आणि तो कुठेतरी थांबवायचा असेल तर कारवाई होणं गरजेचं आहे, अशा पद्धतीची भूमिका काल नवाब मलिकांना मांडल्याचं पाहायला मिळालं। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।